लोहारा ग्रामपंचायतीत 34 लाखांचा अपहार, सरपंच सचिवावर गुन्हा दाखल। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस कारवाई, ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले सील। बाळापूर प्रतिनिधी। बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लोहारा ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीत 34,59,000 रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे। नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचाविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामपंचायत कार्यालयाला सील लावण्यात आले आहे। नेमके प्रकरण काय? लोहारा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापुरे आणि सरपंच प्रवीण मोरे यांनी संगनमत करून 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणतीही विकास कामे न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून 34,59,000 रुपये हडपल्याचा आरोप माजी उपसरपंच हिम्मतराव तायडे यांनी केला होता। या तक्रारीनंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने या निधीचा अपहार झाल्याचा निर्वाळा दिला होता। उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप। चौकशीत दोषी आढळल्यानंतरही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने हिम्मतराव तायडे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश दिले। प्रशासकीय कारवाईचा बडगा। न्यायालयाच्या आदेशानुसार बाळापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गंगाधर गुंडेकर यांनी मार्च 12 रोजी उरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी गजेंद्र बाळापुरे आणि प्रवीण मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। तसेच तपासाचा भाग म्हणून मार्च 13 रोजी लोहारा ग्रामपंचायत कार्यालयाला प्रशासनाकडून अधिकृतपणे सील ठोकण्यात आले। शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध ही मोठी कारवाई मानली जात असून या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी आदेशित केल्याप्रमाणे आम्ही काल लोहारा ग्रामपंचायतच्या संदर्भात उरळ पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर. दाखल केलाय। त्या अनुषंगाने इथं पंचनामा करण्यासाठी आज आणि पोलीस अधिकारी वगैरे आले। गुन्हा दाखल झाला सर? गुन्हा दाखल झाला।